इकडे बघा, पहिल्यांदा आपण किल्ल्याची ओळख करू, मग आपण सविस्तर किल्ला बघायचा आहे। आपण ज्या गडावर आलासा याला आपण काय म्हणतो, पन्हाळगड किंवा किल्ला म्हणतो। त्याच्या पण पूर्वी महाभारता काळामध्ये हा डोंगर होता। सुरुवातीचं नाव आहे पन्नगालय, शब्द आहे संस्कृत। पन्न म्हणजे सर्प, आलय म्हणजे गहर, नागलोकांचं घर। त्यावेळेच्या काळामध्ये या डोंगरावरती पराशुर मुनी ऋषीमुनी राहायचे। किल्ला हा बांधला कोणी सुरुवातीला, त्यांचं नाव होतं सिलार वंशी राजा भोजने किल्ला बांधलेला। किल्ला म्हणजे काय बांधला, हा डोंगरच आहे, ह्याला साईडला तटबंदी आहे बघा, ही तटबंदी आहे। चारी बाजूनी 8 किलोमीटरची भिंत आहे गडाला अजून पण बरं का। इसवी सन 1052 मध्ये किल्ल्याची सुरुवात केली बांधायला। 1112 मध्ये किल्ला पूर्ण केला। तर राजा भोजला किल्ला बांधण्यासाठी 60 वर्ष लागली, आयुष्य गेलं। गडाचं बांधकाम पाहतो, पूर्वी सिमेंट नव्हतं, गुळ, चुना आणि मातीमध्ये आहे। सध्या गडाला 1000 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पण अगोदर 600 वर्ष हा जुना किल्ला आहे। 2 नंबर किल्ला हा जिंकला कोणी, कृष्ण देवराय यादव देवगिरीचे, त्यांनी 1208 मध्ये गड जिंकला। 3 नंबर गड जिंकला विजापूरचे आदिलशाही आणि 4 नंबर छत्रपती शिवाजी महाराजांनी। जसे राजे बदलले याची नावं पण बदलली, पन्नगालय, ब्रह्मांनगरी, शहाणवी दुर्ग, पन्हागड म्हणतो। गडावर गाडी येते, आतमध्ये वस्ती आहे। लोकांना किल्ला का नाही समजत, आपण किल्ल्यावर आगमन केलं, येताना पावती पडली असेल, त्याच ठिकाणी आपल्या किल्ल्याचं मेन गडाचं गेट होतं, नाव होतं पूर्वी 4 दरवाजा। हा पाडला शेवटला ब्रिटिशांनी, गडावर गाडी आणली इंग्रजांनी म्हणून किल्ल्यावर गाडी आली। तो नसता पाडला 4 दरवाजा इंग्रजांनी, आता आपण गाडी पायथ्याला उभा केली असती, जसं आपण रायगड बघतो तसं किल्ला बघितला असता। 900 एकरचा परिसर आहे, तटबंदी 8 किलोमीटरची आहे, गडावरती इथूनच सुरुवात आहे। हा किल्ल्यावरचा पहिला पॉइंट आहे, याचं नाव आहे अंधार बावडी। बावडी म्हणजे विहीर, अंधार म्हणजे काळोख। वीर अंधारामध्ये का आहे तर शत्रू किल्ल्यावर हल्ला नाही करायचा। गुपचूप याचा किल्ल्यावरती, जिथे पिण्याचं पाणी आहे तिथे विष टाकून जायचा। गडावरचं पाणी पूर्ण खराब झालं तर आपल्या जनतेला चांगलं पाणी हवं प्याला, अशी एकमेव वीर अंधारामध्ये आहे, याचं नाव अंधार बावडी आहे। 3 मजली इमारत आहे, तळामध्ये 12 महिने पाणी असतं, पाणी कधी आटत नाही। 2 नंबर चोरमार्ग आहे, समजा अचानक किल्ल्यावर संकट पडलं की बाहेर निघू जातो आपण। म्हणजे 3रा मजला जो आहे वरचा टॉप, हा म्हणजे सैनिक पहारा, त्या विहिरीवरती पहारा असायचा। आता अंधार का नाही पडत, जंगल कमी आहे। पूर्वी जंगल भयानक होते, आतमध्ये सूर्याचे किरण येत नव्हतं। ती विहीर बघून घ्या, आपण माहिती पुढे जाऊन तिकडे खाली उतर। अंधार बावडी, हा काय नाही इकडे चला। आता आपण तटबंदीवरती आहात। तटबंदी गडाला 8 किलोमीटरची आहे, त्याचा नकाशा गोल नाही आहे, नागमोडी आहे। याची रुंदी 12 फूट आहे। भिंतीच्या आतमध्ये आपण किल्ला म्हणतो। किल्ल्याची उंची किती आहे, समुद्र सपाटीपासून 3027 फूट, 965 मीटर आपण उंचावर आहोत। गडावर देणगी आहे निसर्गाची, 3 तलाव आहेत पाण्याची, 70 पाण्याची विहिरी आहेत। 12 महिने पाणी असतो विहिरीला, पाणी कधी आटत नाही। ही बाजू कोकण आहे, सावंतवाडी, रत्नागिरी, गणपतीपुळा। कोकणची बाउंड्री म्हणजे पन्हाळा, पन्हाळा जिंकला, कोकण जिंकला म्हणजे। समोर आहे पठार, याचं नाव आहे मसाईचं पठार। ह्याच्या पुढे पावनखिंड, घोडखिंड, विशाळगड। महाराज जे विशाळगडला गेले तो मार्ग तो महाराज। वरती बुरुज आहे, तिथून देखरेख करून तोफेचा मारा करायचा। असे बुरुज पूर्ण गडाला
51 बुरुज आहेत. तो पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे एका हाकेवर एक बुरुज आहे. या बुरुजामुळं पूर्ण किल्ला सेफ राहायचा. आता आपण जी विहीर पाहिली असेल त्याचं पाणी 12 महिने खाली वाहतं आणि हेच पाणी विहिरीचं 2 गावं जी खाली आहेत त्या अजून पाणी प्रगत करतात विहिरीचं. आपण पायऱ्या उतरला चढला, पायऱ्या उंच आहेत. याचं कारण काय होतं की पूर्वीचे मावळे उंच राहायचे, त्या लेवलच्या पायऱ्या आहेत. आताची मावळे गिटके आहेत, आपण दमतो दरवाजे हे लाकडी होते. ही पहा त्याची बिजागरी आहे. तशी वरती बिजागरी पाहते तशी खाली पण बिजागरी आहे. दरवाजे पूर्वी असे राहायचे, जास्त घुसवायचं आणि दरवाजे वर्किंग करायचे. हा 3 नंबर दरवाजा आहे. मग 2 नंबर आहे, तिकडे पहिला आहे. छत्रपती शिवरायांचे मावळे आतमध्ये असायचे. त्याचं बांधकाम सगळं शिशामध्ये केलं, शिस्त होतं बघा. बघितलं बांधकामामध्ये सगळं शिस्त आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 10 नोव्हेंबर 1659 मध्ये प्रतापगडच्या पायथ्याशी वध केला. कुणाचा? अफजलखानाचा पुतळा बाहेर काढला. अवघ्या 18 दिवसामध्ये राजे पन्हागडावर आले. 28 नोव्हेंबर 1659 राजे या मार्गे आले. याच चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या अंगावरती सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला की महाराज किल्ल्यावाले. ज्यावेळी हा गड कोंडाजी फर्जतने 60 मिळवणीला जिंकला. ज्याला कोंडाजी फर्जत तोही मार्ग हा होता. राजाला कसं कळायचं? वर नगरखाना आहे, समोर विहीर आहे, याचं नाव विष्णुकुंड आहे, खोली 5 फूट आहे, 12 महिने पाणी उपसा, पाणी आटत नाही. विहीर बघून नाव दिलं की दरवाजे. आपण जो आला की 4 दरवाजा, उत्तरेचा 5 दरवाजा. बंद झाला, अडसळ आढळला. पण किल्ल्यामध्ये नाहीये, किल्ल्याच्या बाहेर आहोत. तटबंदी बघितली आपण. पूर्वी गडाचे काही नियम असायचे. सकाळी 6ला दरवाजे उघडायचे, संध्याकाळी 6ला बंद करायचे. दरवाजा किल्ल्याचा बंद झाला, 6 नंतर किल्ल्यावर कुणी आलं त्याला आतमध्ये नाही घ्यायचं, बाहेर उभा करायचं. तर आतमध्ये कसं घ्यायचं? समोर बघा छोटीशी खिडकी आहे, चोरमार्ग आहे तो. प्रत्येकाला कोड सांगायचं. उत्तर भेटलं की वरती फेकून घ्यायचं, कापून टाकायचं. तुम्हाला बघायला बाहेरून खिडकी, आतून दरवाजा आहे. या गडाला सिद्धी जोहरचा वेढा पडला होता. वेढा खालून पडला होता. सिद्धीने काय केलं होतं की हा किल्ला पाडायचं म्हणून खालून तोपेचे गोळे मारले होते किल्ल्यावरती. जे लागले गोळे किल्ल्यावरती ते कुठं लागले बघा. आता आडवी चौकट बघा मध्ये फुटल्या, समोरच बघा. बघितलं की तो गोळा पहिला आपटलेला आहे. दुसरा गोळा आपटला, डाव्या कोपरा उडलेला आहे. आणि ते भिंतीला बघा वरती होल पडले भिंतीला. जेवढे गोळे लागलेत तरी पण आपला किल्ला अजूनही भक्कम आहे. याची नावं पण 3 आहेत. 3 दरवाजा, कोकण दरवाजा, दक्षिण दरवाजा म्हणतो आपण. ते गाणं म्हणतो ना, मराठी पाऊल पडते पुढे, तो हा रस्ता म्हणायचा. पहिला घोडे याचे, आता गाडी तिकडे. चला चला. इमारत पाहतो, याचं नाव आहे काली मस्जिद. म्हणजे विजापूरच्या काळामध्ये त्या ठिकाणी नमाज पडलं जायचं. हा गड जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांनी. हा गड जिंकला महाराजांनी, ती इमारत नाही पाडली. त्याचा योग्य वापर केला राजांनी. तर वापर काय केला असेल? त्यामध्ये तोपेचा गोळा, दारू गोळा त्यात भरला गेला. कारण का समजा आदिलशहानं जर पुन्हा अटॅक केला किल्ल्यावरती, पूर्ण किल्ला पाडेल, मस्जिद नाही पाडणार. आपलं दारू गोळा पहिली मारली. लोक महाराजांचं बघा. हा गड कोण बोलेल का आपल्या गडावरती? हा गडचा एरिया आहे पुरा. मी ह्याच्यावरती काही नाही बोलत. तुम्ही लोक शहाणे आहात. बघा आपल्या गडावरची.
एक किल्ल्याच्या आतमध्ये आम्ही प्रॉपर सॉरी असं पूर्ण हे किल्ल्यामध्ये आहे. आपण किल्ल्यामध्ये असं पण नाही की किल्ल्याच्या बाहेर आहे, किल्ल्यामध्येच आहेत आम्ही. बघा तुम्हीच. बोला. आपला किल्ला मोठा आहे. किल्ल्यामध्ये किल्ल्याला आपण बालेकिल्ला म्हणतो. कुठल्याही किल्ल्यावर बालेकिल्ला असतो. बालेकिल्ला म्हणजे मेन असतो. आपण मागाशी किल्ल्याची तटबंदी बघितली, तशीच बालेकिल्ल्याची तटबंदी आतमध्ये प्रोटेक्शन. भिंतीच्या बाहेर खंदक होते. त्या खंदकामध्ये चारी बाजूनी पाणी असायचं. पाण्यामध्ये मगरी, कमळाचे वेली, कारण का आतमध्ये कोणी येता कामा नये. समजा आपला जर मावळा आला, आत त्याला कसं घ्यायचं, इथे एक लाकडी साकाव असायचं. आतमध्ये मावळा आला की साकाव वर करायचं. आतमध्ये काय होतं, धान्याचं कोठार. कारण की गडावर धान्य सेफ आहे तरी किल्ला सेफ आहे. आणि आतमध्ये छत्रपती शिवरायांचा राजवाडा होता, तो वाडा पाडला ब्रिटिशांनी पूर्ण. भरपूर मोठा आहे पन्हाळा किल्ला. धान्याचे कोठार, इथे धान्य ठेवायचे ते त्या काळी. हे आहे धान्याचं कोठार. पन्हाळा आपला हा कोकणी म्हणतो आपण. धान्य कोकणचं काय असतं, भात, वरी, नाचणी हे किल्ल्यावर आणायचं. धान्य किल्ल्यावरती पूर्वी आणायचे रेडे. त्या रेड्याची उंची ही असायची. धान्य रेड्याच्या पाठीवर असायचं. एक पोतं म्हणजे 100 किलो. 20 पोती म्हणजे 1 खंडी. असं 25,000 खंडी म्हणजे 5 लाख पोते धान्य मावायचं. तर हा दरवाजा आता लावलेला आहे. हा जिन्यावर जायला धान्य वरून टाकायचं. ते कसं टाकायचं आपल्याला बघा. मिक्सिंग करायचं नाही. फक्त हे भाताचं आहे, दुसरं वरीचं आहे, 3 नंबर नाचणीचं आहे. आतमध्ये या. हे दरवाजे ओपन आहे. हे दरवाजे पहिला बंद करायचे आणि धान्य आतमध्ये ओतायचं. धान्य खराब होऊ नये आतमध्ये लिंबाचा पाला वापरायचा. हे आता खाली प्लॅस्टर केलेलं आहे. पहिला शिरण सारवून घ्यायचं कोठार. धान्य कसं काढायचं चला बघा. धान्याचं कोठार. आणि वरून टाकायचे ते त्या होल दिसते ते वरून. माहिती किती सॉरी. बघितलं का, धान्य आतमध्ये ओथायचं सगळं खिडकीतून. आपल्या गोडाऊनला 7 खांब आहेत. याला आपण काय म्हणतो, पिलर. याची लाईन काढा. सगळे खांब एका रेषेमध्ये आहेत. पूर्वीचे बांधणारे कारागीर चांगले होते. 1 इंच पण फरक नाहीये. हा जो कॉलम आहे ह्याला मार्किंग आहे. पहिलं मार्किंग आहे, दुसरं आहे, तिसरं आहे. याचं कारण काय, आतमध्ये स्टॉक किती शिल्लक आहे आणि किती सपलेला आहे म्हणजे मॅनेजमेंट याच्यावर करायचं. कुठून बघायचं, वरून बघायचं. धान्याचं पूर्ण प्रेशर, ही कणगी आहे. धान्य या कणगीतनं काढलेलं आहे. कणगी आहे. अच्छा, ही काय हे भाताचं आहे, दुसरं वरीचं आहे, 3 नंबर नाचणीचं आहे. यांची नावं आहेत बरं का, गंगा, यमुना आणि सरस्वती. याच्या पुढे महाराजांचा राजवाडा होता. दाखवायला अवशेष नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य खूप कमी होतं. जगले राजे फक्त 50 वर्ष.
राजाने पहिला किल्ला जिंकला तोरणा वयाच्या 16 वर्षी. 34 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकून घेतले. त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, सुरत, म्हणजे खायची गोष्ट नाही, आपल्याला घर सांभाळ येत नाही. राजाने सुख कधी नाही पाहिलं. समजा राजे रायगडला असतील, या किल्ल्यावर काय चालले त्यांना माहिती असायचं. जेवढे पण राजाने हे गड जिंकले, डोक्याने जिंकले, एक पण किल्ला ताकदीने जिंकला नाही. आपण काय म्हणतो की महाराजांची उंची कमी होती. आजपर्यंत महाराजांची उंची किती आहे कुणाला माहित नाही. आपण काय म्हणतो पूर्वीपासून, मूर्ती लहान होती, कीर्ती महान होती. इथं होतं पूर्वी टांगसाळ. टांगसाळ म्हणजे कॉईन बनवायची, समोर चक्की राहायची. म्हणजे मेन किल्ल्याला आपण काय म्हणतो, बाले किल्ला. याचं नाव आहे अंबरखाना. हा डिझाईन अंबारी आकार आहे, नाव दिलं अंबरखाना. चला फोटो काढणार तू. सिद्धी जोहरचा वेढा पडला होता पन्हाळ्याला. हा इतिहास 4थीला पण आहे, पन्हाळगडाचा सिद्धीचा वेढा. छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावरती 4.25 महिने अडकून बसले होते वेढा पडल्यामुळे. धान्य येणारं कोकणचं सगळं काही बंद झालं होतं. धान्य आपण जी कोठार बघितलीत, हे धान्य संपत आलं होतं. राजांना वाटलं आपण किल्ला का हरणार आहोत, काहीतरी केलं पाहिजे. तवर नेताजी आहेत ना, पालखी आलते राजांना सोडवायला. त्यांची पोच कमी होती गडावरती. लढाई झाली गडाच्या खाली, त्यात ते हरले गेले, ते माघारी गेले. ही बातमी सुद्धा महाराजांना की नेताजी आलेले आहेत पण हरलेले आहेत. छत्रपती शिवरायांचा उजवा हात म्हणजे कोण, नकली शिवाजी. त्यांचं नाव होतं शिवाकाशी. शिवाकाशीचं गाव होतं पन्हाळ्याच्या पायथ्याला. त्या गावाचं नाव आहे नेबापूर. त्यांना किल्ल्यावरती त्यांनी बोलून घेतलं राजांनी. राजाने विचारलं शिवाकाशीला, एक आमची कामगिरी करणार का. पहिला मावळ्या अशी होती की राजा कुठलंही काम सांगा हो म्हणायचे. राजे बोले, अरे शिवा, हे जे काम आहे जोखमीचं काम आहे, त्यात आपले प्राण जातील. काय दिलं उत्तर शिवाकाशी, राज हा शिवाकाशी मरणाला घाबरत नाही, मला एक दिवस राजा बना मिळतं, ते कोणाला मिळालं का. आणि तुमची राजे कपडे मी घालणार आहे, राजे मी नशीबवान आहे. राजा मी जरी मेलो तर मी शिवाकाशी मरणार नाही, राजून मरणार सांगितलं. किल्ल्यावर महाराज 2 झाले. राजे कुठले खरे कुठले खोटे काही कळत नव्हतं. ज्या पालख्या तर केल्या ना, पालख्या तिथं पालख्या तर केल्या बरं का, काही इमारती पालख्या केल्या जातात. इथून एक पालखी गेली, आला तुम्ही ना किल्ल्यावरती पावती फावून तिथं बाहेर पडले नकली राजे. आणि दुसरी पालखी म्हणजे इकडे बाहेर पडले गेली. राजे कधी बाहेर पडले, 12 जुलै 1660 मध्ये. होता गुरुवार, पौर्णिमा होती, पायात चप्पल नाही, खांद्यावर पालखी, धोधो पाऊस. रात्री 8 वाजले. आपल्या राजाने अंतर विशाळगडचे निम्म पार केलं असेल. तिकडे समजलं फाजल खानला हा शिवाजी नाही आहे, प्रति शिवाजी आहे, मग त्याला मारून टाकलं गेलं. सगळी फौज एकत्र केली, घोडे घेतले आणि ताबडतोब शिवरायांचा पाठलाग सुरू केला. आपण म्हणतो ना पावनखिंड नाव होतं पूर्वीचं घोडखिंड. त्या घोडखिंडामध्ये जीवाची बाजी लावून लढाई केली होती. त्यांचं एक वाक्य होतं, लाख मैले चालतील पर लाखांचा उशीर जगला पाहिजे. महाराज गडावर सुखरूप पोहोचले. 5 तबज आवाज आला. ते बाजी काय म्हणले की राज, मी तुमचं काम पूर्ण केलं, मला जायची आज्ञा द्या, माझा अखेरचा मुजरा. म्हणून त्यांनी प्राण सोडला म्हणजे रक्तानं पावन झाली. त्याला आपण काय म्हणतो, पावनखिंड. अजून लोक आहेत ना, कोल्हापूर, सातारा, मुंबई, पुणा, जी लोक आहेत शिवप्रेमी लोक, तिथून ट्रेक असतो पन्हाळगड ते विशाळगड. तर आपल्या किल्ल्यावरती सर्वात उंच ठिकाण समोरची बिल्डिंग आहे, याचं नाव आहे सदरी महल. आपण काय म्हणतो, सदरेवर या. छत्रपती शिवरायांच्या राज्यात न्यायनिवाडा, गुप्त खलबत्ता, मिटिंगा, सभा ज्या काही व्हायच्या सदरे व्हायच्या. ही इमारत मोठी होती, याचं बांधकाम पडलेलं आहे, हे पहा त्याचे अवशेष आहेत. याच इमारतीमध्ये छत्रपती शिवरायांची आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली. कधी, 13 जानेवारी 1680 मध्ये. इथून महाराज रायगडला गेले, आजारी पडले. 3 एप्रिल 1680 मध्ये राजे रायगडला स्वर्गवास झाले. ही दुःखद बातमी संभाजी राजांना उशिरा समजली गेली. कोणी सांगितलं होतं, हंबीरराव मोत्यांनी सांगितलं. जे विद्या आहेत त्या गडाव केले. संभाजी राजे, त्यांचा मित्र कवी कलश, संभाजी यांची पत्नी सुबाई या किल्ल्यावर राहायचे. संभाजी महाराजांचं आयुष्य खूप कमी होतं, जगले फक्त 32 वर्ष. 14 मे 1657 जन्म झाला पुरंदर किल्ल्यावरती आणि 11 मार्च 1689 झाला मृत्यू भीमाकोरेगाव वडूला. 32 वर्षामध्ये संभाजी राजांनी 128 लढाई जिंकल्या, एक पण हारली नाही. संभाजी राजांना 12 भाषा बोलायच्या. त्यांनी वयाच्या 14 वर्षी पहिला ग्रंथ लिहिला, बुधभूषण. या इमारतीवरती 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे तिरंगा राहतो आणि सर्वात तिरंगा तो मोठा असतो. ज्याने आपल्या भारतावर 150 वर्ष राज्य केलं ते होते ब्रिटिश. ते समोर राहायचे. सध्या गेट हाऊस PWचं आहे, आमदार खासदार मंत्रींचं निवासस्थान आहे. आज जाऊ बघा.
पडली. तुम्हाला गाव आणि किल्ला काहीच कळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुलं होती. मोठे होते शंभू राजा आणि छोटे होते राजाराम महाराज. राजाराम महाराजांची पहिली पत्नी जानकीबाई म्हणजे प्रतापराव गुजरांची मुलगी. 2 नंबर ताराराणी हंबीरराव मोत्यांची कन्या तळबीडच्या. त्यांनी राज्य केलं कोल्हापुरामध्ये. त्यांच्या राज्यामध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळा होती. याच गडावरती ताराराणींचा मोठा राजवाडा होता. तो वाडा सध्या सरकार वापरतंय. आतमध्ये नगरपालिका आहे, मुलांची शाळा आहे. इथल्या मुलांचं नशीब मोठं आहे की त्यांच्या वाड्यात त्यांना शिकायला मिळतं. हा ताराबाईंचा राजवाडा. ही आहे पूर्वीची तालीम. आकडा बोलतो, आकडा कट्टा किंवा आकडा नाही. शाळात पण शाळा आहे, शासकीय ऑफिस आहे. आपल्या किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचं मंदिर पण आहे. हे मंदिर बघा महाराजांचं आहे. आपल्या भारतात 3 मंदिर आहेत, श्रीसेलम, सिंधुदुर्ग आणि पन्हाळगड. शिवरायांचं मंदिर बंद आहे. हा ताराबाईंचा राजवाडा. कोणाचा सॉरी वाडा? ताराराणी. ताराराणींचा राजवाडा. हंबीरराव मोत्यांची कन्या. मंदिर बंद काय होतं ते? बंद काय मंदिर? हे काय होतं? ही नगरपालिका. मंदिर का बंद आहे? नाही पण अगोदर काय त्या मंदिराला सीसी कॅमेरा त्या मंदिराला सीसी कॅमेरा नाहीयेत किंवा कुठला पुजारी नाहीये. कोणतरी आगाम गेलं काय होईल? बरोबर. हे राम मंदिर. राम मंदिर कधीच आहे? जुनं आहे महाराजांना. डाव्या बाजूला तलाव आहे. तलावाचं नाव आहे सोमेश्वर. असं म्हणतात किल्ला बांधताना दगड जे वापरला किल्ल्याला तो यातला वापरला. किल्ला पण झाला आणि पाणी पण मिळालं. दगड निघाली तिकडे बाहेरून जरा सावकाश घ्या. डाव्या बाजूला रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांची समाधी आहे. राईटला रेडेमाल आहे. धान्य आणलं रेड्याने. त्यांचं गेस्ट हाऊस. रेड्यांचं गेस्ट हाऊस. रेडे कोल्हापूरचे संभाजीराजे 3रे त्यांचं मंदिर आहे बघा. संभाजी मंदिर. संभाजी मंदिर राईट. समोर आहे धर्मभूमी. महाराज गडावर आले. गरिबांना दान धर्म जे करायचे समोर करायचे. दान धर्म करायचे. धर्म कुठे आहे? डाव्या बाजूला इमारत पडलेली आहे. तो नायकिनी सज्जा मोगलांच्या काळामध्ये नाचगाणी व्हायची आणि आपल्या महाराजांच्या काळामध्ये भजन कीर्तन व्हायचं. आपण तुला बाजींच आहे. तिथनं करतो किल्ला बघायला वर पूर्ण राऊंड मारून पुन्हा आलं पूजा. लेफ्ट घ्या. लेफ्ट खाली.